नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे अंडा लबाबदार. तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा. इथे मी अंडी घेतली आहेत, हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत आणि हे काजू भिजून घेतलेत. 7 ते 8 काजू आहेत. काजू आणि टोमॅटो मी वाटून घेणार आहे. इथे गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेते. 2 चमच्यावरून तेल घालून घेतले, मोठे चमचे. तेल थोडं गरम होऊ दे व्यवस्थित. इथे तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी थोडं अर्धा चमचा जिरं, 2 वेलची, जराशी दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता हे घालून घेते तेलामध्ये. आता चिरलेला कांदा घालून घेते. कांदा आपल्याला छान असा लाल करून घ्यायचा आहे. हे कांदा लाल होतोय तोपर्यंत मी काजू आणि टोमॅटोची पेस्ट करून घेते, मिक्सरला वाटून घेते. इथे कांदा छान असा लाल झालाय, त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेते आणि ती पण त्याच्याबरोबर परतून घेते कांद्यासोबत. इथे मी आता आलं लसूण पेस्ट घातलं आणि 1 मिनिट फिरून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ. थोडीशी हळद घालून घेतली मी, 1 चमचा धना पावडर घातली आणि लाल मिरची पावडर घातली 1 चमचा. मसाले आपण कांद्यासोबत परतून घेऊ 1 मिनिट. इथे मी मसाले घातले आणि ते पण तेलासोबत छान कांद्यासोबत असं परतून घेतलंय. आता आपण ही जी वाटलेली पेस्ट होती काजू आणि टोमॅटोची ती घालून घेते. पण परतून घेते. थोडंसं मी पाणी घालते, मिक्सरचं भांडं धुवून घेते. इथे ग्रेव्ही घातली मी आणि पाणी घातलं थोडंसं आणि शिजत ठेवलेलं. 4 ते 5 मिनिटं मी शिजत ठेवलेलं आणि छान असं मस्त तेल सुटलंय. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. मी अर्धा चमचा मीठ घालून घेते. थोडंसं गरम मसाला घालते आणि हे जिरा पावडर आहे. कोथिंबीर घातली थोडीशी आणि हे मलाई आहे. थोडीशी मलाई घालून घ्यायची, त्याच्यामुळे छान अशी ग्रेव्ही तयार होते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे मी ग्रेव्हीमध्ये पाणी घातलं थोडंसं आणि छान अशी उकळी आली. आपण आता अंडा घालून घेऊया याच्यामध्ये. एक एक अंडा तोडून घ्यायचं. कधी कधी अंडा खराब पण होऊ शकतं. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपल्याला. इथे आता मी अंडा शिजत ठेवलेलं 7 ते 8 मिनिटं झालेत आणि मस्त अंडा असं शिजलं गेलंय. छान ग्रेव्ही मस्त तयार झाली आहे, तेल सुटलंय. मस्त अंडा लबाबदार तयार झालंय. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.